1 मे महाराष्ट्र दिवस, महाराष्ट्राची स्थापना आपण महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक आज साजरा करत आहे। त्याचबरोबर आज कामगार दिवसही आहे। म्हणून मी माझ्या सगळ्या कामगार बंधू भगिनींना मी मनापासून त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो। आज आमच्या सिंधुदुर्गाचाही स्थापना दिवस आहे। माझ्या सगळ्या सिंधुदुर्ग वासियांना पण या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो। आणि आजच्या दिवशी काल रात्री मुंबईला संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी आपलं बलिदान दिलं, तिथे उद्धव ठाकरेंनी जाऊन अभिवादन केलं। ज्या नेहरूंनी पंतप्रधान असताना या पूर्ण लढ्याला विरोध केला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला विरोध केला, असंख्य मराठी माणसांच्या जे जीवावर उठलेले, त्या नेहरूंच्या गांधींच्या मांडीवर बसणारे हेच उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊत आज मराठी माणसाचे हित आणि मराठी माणसाची अस्मितेबद्दल हे आम्हाला शिकवतात। मी तर खरं म्हणलं तर मागणी करेन की उद्धव ठाकरेंनी त्या हुतात्मा चौकाला भेट दिल्यानंतर तिथे गौमूत्र शिंपडलं पाहिजे, ते परिसर परत एकदा पवित्र केला पाहिजे। कारण का आज ज्या नेहरू गांधींच्या मुळे तो संघर्ष झाला, त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावणारे 10 जनपद मध्ये आमची मम्मी बसते असं बोलणारे, त्यांच्याकडून जेव्हा अभिवादन केलं जातं तेव्हा तिकडे तो परिसर पवित्र केलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे। ह्याच उद्धव ठाकरेंनी आणि ह्याच संजय राजाराम राऊतनी असंख्य मराठी माणसांना बेघर केलेला आहे, संपवलेला आहे। पत्राचार हा एक फार मोठं उदाहरण आहे, जिथे असंख्य मराठी माणसं राहतात, ज्यामुळे ह्याचे जवळचे ह्याचे निकटवर्तीय ह्याचे नातेवाईक आज जेलमध्ये जात आहेत, ईडीच्या कारवाई सुरू आहेत। असा ह्या उद्धव ठाकरेंनी असंख्य मराठी माणसांच्या जमिनी हडपल्या, त्यांना बेघर केलं, तरुणांना बेरोजगार ठेवलं। त्या उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतनी आमच्या मोदी साहेबांना आणि अन्य आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना नावं ठेवणं, महाराष्ट्र द्रोही बोलणं, संजय राजाराम राऊतला थोडी लाज वाटली पाहिजे। तुझी हिम्मत असेल ना तर जाऊन पत्राचार मध्ये उभा राहा ना। तुझा हुतात्मा तिथे झाला तर मी नाव बदलून टाकेन। तुझ्या नावाने जे शिवाशाप तिथे दिले जातात मराठी माणसाच्या तोंडातून, ते ऐकल्यानंतर तुला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार पण नाही। तुझ्यासारख्या नीच प्रवृत्तीच्या लोकांना, जे लोकांच्या घरं हडपतात, भ्रष्टाचार करतात, आणि मग त्याच तोंडाने तुम्ही मराठी माणसाच्या हित बोलता। उद्धव ठाकरेंनी जी काय भाषा सगळ्या सभेमध्ये वापरतायत, काल पण आमच्या देवेंद्र फडणवीसांना नावं ठेवली। स्वतः सडलेल्या वाकलेल्या वांगीसारखं दिसायचं, डोकं कुठे आहे, मान कुठे आहे आणि ढोंगण कुठे हे लोकांना कळत नाही। म्हणून हा वांग्या ठाकरे, दुसऱ्या लोकांना तू नावं ठेवू नकोस, कारण का नावं ठेवण्याच्या स्पर्धेमध्ये आम्ही तुझे बाप आहोत हे लक्षात ठेव। म्हणून परत अगर आमच्या फडणवीस साहेबांना तू नावं ठेवत बसशील तर भर सभेमध्ये येऊन
अशी नावं तुला मी दाखवीन की मग परत तोंड पण दाखवण्याच्या लायकीचा तू राहणार नाहीस. म्हणून जास्त तोंड वाजवण्याचं अगर कमी केलं तर बरं होईल. आणि आजच्या महाराष्ट्राच्या दिनी हे सगळे जे काय महाराष्ट्रद्रोही औरंगजेबाचे पिल्लावळ, त्या टिप्या सुलतानचे पिल्लावळ जे काय महाविकास आघाडीच्या नावाने फिरतायत दाढी कुरवळत, त्या सगळ्या लोकांना आज महाराष्ट्रातून हकलून देण्याचं काम आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वातून आम्ही करणार आहोत. हे घुसपेटिये जे काही महाविकास आघाडीच्या नावाने फिरतायत सगळीकडे, ज्यांचा महाराष्ट्राला लुटण्यापलीकडे, आज तुम्ही बघा उद्धव ठाकरेचे पाटणकर, आज संजय राजाराम राऊतचा सुजित पाटकर, या लोकांवर जे आरोप लागले ते महाराष्ट्राला लुटण्याचे आहेत. एका बाजूला महाराष्ट्राची जनता कोविड मध्ये होरपळत होती, तेव्हा हे भ्रष्टाचार करत होते, खिसे भरत होते, आणि हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि मराठी माणसाचं नाव घेतात. आज मुंबई मधला मराठी माणसाचा टक्का कमी करण्याची सुपारी ह्या उद्धव ठाकरेंनी घेतली होती, आणि त्या सुपारीच्या पैशावर हे मातोश्री 1 आणि मातोश्री 2 म्हणून टाकलेले आहे. उद्धव ठाकरे तो उत्पन्न फक्त सामना वृत्तपत्र आहे, आणि सामना वृत्तपत्राच्या उत्पन्नावर हा 200 कोटीचं घर बांधतो. इथे मुंबईतला राहणारा मराठी माणूस आज कल्याण, डोंबिवली, मीरा रोड, नालासोपाराला राहायला गेलेला आहे, आणि ह्याचं मातोश्रीचं 1 आणि मातोश्रीचं 2 कसं झालं? आम्ही ऐकलेलं लंडनचं घर कसं झालं? नंदकिशोर चतुर्वेदीकडे करोडाचा पैसा कसा आला? मग मुंबईतला राहणारा मराठी माणूस त्याच्या हाताला आज पण वडापाव का दिला जातो? तुझी मुलं बीफ सँडविचच्या शिवाय खात नाही. मोठ्या मोठ्या 5 स्टार मध्ये 20-20, 30-30, 1-1, 2-2 लाखाची दारूची बिलं करतात कोविडच्या काळामध्ये नाईट लाईफच्या नावाने. आणि मग तुम्ही मराठी माणसाच्या नावाने आम्हा लोकांना सुनावता. तुझा मालक आज मराठी माणसाचा टक्का कमी करण्याचा सर्वात मोठा जबाबदार कोण असेल तर हा उद्धव ठाकरे आहे. ज्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाची अस्मिता जपली, मोठी केली, मराठी माणसाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहत नव्हतं, त्याच मराठी माणसाला मुंबईमधून हद्दपार करण्याचं काम याच उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. म्हणून तुम्ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांबद्दल बोलण्याची तुम्ही हिंमत करू नका. कारण का मग तुझा मालक जामनगर मध्ये जाऊन कुठे कुठे आपल्या कमरा हलवत होता ना, त्याचे फोटोग्राफ आणि व्हिडिओ मग आम्हाला दाखवायला लागेल. तेव्हा तुम्हाला गुजराती कुटुंबाबद्दल, समाजाबद्दल आक्षेप वाटत नाही. तेव्हा तुम्हाला फुकटचं जेवण खायला भेटतं, म्हणून सगळ्याच्या सगळ्या कुटुंब घेऊन तुझा मालक जातो. तेव्हा मग गुजराती, मराठी हे सगळं दिसत नाही. म्हणून तेवढ्यातल्या तेवढं संजय राजाराम राऊत सांगेन, लायकीत राहा, अवकाशीत राहा आणि थोबाड उघड. नाही का आम्ही अगर बोलायला गेलो ना तो तुला आणि तुझ्या मालकाला महाराष्ट्रामध्ये फिरता पण येणार नाही, हे लक्षात ठेव. बोला. आजच्या दिवशी गुजरात राज्याची पण निर्मिती झाली, त्यामुळे संजय राऊत यांनी गुजराती बांधवांना पण शुभेच्छा दिल्या आहेत. आणि त्यानंतर ते असं म्हणतायत की महाराष्ट्राच्या निर्मितीपासून अनेकांची, व्यापाऱ्यांची वक्रदृष्टी या महाराष्ट्रावर आली, जी आज सुद्धा आहे. निश्चित आहे. कारण का मुंबईला मराठी माणसाबरोबर अन्य समाजाच्या लोकांनी पण घडवलं. आज मुंबईतला मराठी माणूस जेवढा महत्वाचा आहे, तेवढी गुजराती माणूस पण तेवढाच महत्वाचा आहे. हे सगळ्या मराठी माणसांची भावना आहे. आणि संजय राजाराम राऊतला सांगेन, तुम्ही गुजराती समाजाच्या लोकांच्या पैशावर जगता. तुझा मालक बाहेरगावीचे दौरे काढतो, मुलांच्या गाड्या घेतो, घरातले एसी लावतो, घरातला किराणा मागवतो, मग गुजरातींना शिवाय कशाला घालता तुम्ही? उद्धव ठाकरेचे किती पार्टनर हे गुजराती आहेत, ह्याची यादी मग एक दिवस जाहीर करायला लागेल महाराष्ट्र आणि मुंबईच्या समोर. मग जामनगर मध्ये कमरा हलवण्यासाठी कशाला जातात?
मुन्नी बदनाम होण्याच्या गाण्यावर व्हिडिओ टाकू शकतो आम्ही. मग दिल्लीवरून मोदी आणि शाह यांच्या स्वाऱ्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात होत आहेत आणि त्यांच्यापासून महाराष्ट्र रक्षण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचं संजय राऊत. मोदी साहेब आणि आदरणीय आमचे अमित शाह साहेब हे शिवरायांचे मावळे आहेत आणि ह्या शिवरायांच्या मावळ्यांनी या औरंग्या आणि टिप्या सुलतानच्या टिप्याच्या पिल्लावरून महाराष्ट्र वाचवलं. नाहीतर हे लोकांनी आमच्या महाराष्ट्राला या औरंग्यांच्या पिल्लावरकडे विकून टाकलेलं. हे लोकांनी औरंगजेबाचं स्मारक पण महाविकास आघाडीच्या काळात बांधून टाकलं असतं अशी ह्यांची अवस्था होती. म्हणून आम्हाला आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांचे महाराष्ट्राने आभार मानले पाहिजे. ह्याच दोघां शिवरायांच्या मावळ्यांनी आपल्या महाराष्ट्राला वाचवलं आणि म्हणूनच महाराष्ट्र अभिमानाने उभा आहे. काही भटकते आणि वकवकते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत असं संजय राऊत. हे बरबटलेल्या आत्म्यांनी आम्हाला दुसऱ्यांच्या आत्म्यांचे विश्लेषण करू नये. स्वतःची आत्मा एवढी बरबटलेली आहे की ह्याचे घरचे लोक आता ह्याला मान सन्मान देत नाही. कोविडच्या पैशांनी बरबटलेले, महिलांच्या आरोपांनी बरबटलेले, म्हणून ह्याला नरकात पण जागा नसेल अशी ह्याची संजय राजाराम राऊतची बरबटलेली आत्मा आहे. म्हणून स्वतः पहिला आरशात वर आणि मग दुसऱ्यांच्या आत्म्यावर बोट उचल. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी महाराष्ट्र कमजोर तोडण्याचा किती प्रयत्न केला तरी त्याआधी संभाजीनगर मधील औरंगजेबाची कबर पाहून यावी. 107 हुतात्मा यांचं स्मारक जे पोटलं आहे ते सुद्धा पाहून यावं. महाराष्ट्रावर चाल करून येणाऱ्याची काय अवस्था होते याची दोन्ही प्रतीक आहेत असं संजय राऊत म्हणतात. म्हणून तर तुझ्या मालकांनी औरंग्याची कबराची आणि याकूब मेननच्या कबराची सुशोभीकरण करायचं ठरवलेलं ना. म्हणून परत एकदा सांगतो की आदरणीय मोदीजी आणि आदरणीय अमित शाह साहेब यांच्यामुळे आज महाराष्ट्र वाचला. हे दोघं अगर नसते तर ह्यांनी महाराष्ट्राला पाकिस्तानला विकण्याचं पण ठरवलं होतं ह्या महाविकास आघाडीच्या लोकांनी. एवढा पाकिस्तानचा हस्तक्षेप महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला, एवढे पाकिस्तानचे जिंदाबादचे नारे महाराष्ट्रामध्ये ऐकायला मिळायचे. म्हणून ह्यांनी औरंग्याचे आणि दुसऱ्यांचे बोलू नये. कारण का कधी ना कधी तरी औरंग्याच्या कबरच्या आजूबाजूला ना आता आम्हाला अजून 2 कबर तयार करून ठेवायला लागतील जे महाराष्ट्राला वाकड्या नजरेने बघणार आहेत. महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकला नाही हा इतिहास आहे आणि हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून चिंतामणराव देशमुख असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, यशवंतराव चव्हाण, शरद पवार आणि आता उद्धव ठाकरे असतील. महाराष्ट्र झुकला नाही, महाराष्ट्र लढत आहे आपल्या स्वाभिमानासाठी असं संजय राऊत म्हणतात. महाराष्ट्र निश्चित पद्धतीने झुकला नाही, झुकणार पण नाही. पण तुझ्या मालकाने मालक एवढा झुकला की त्याच्या मानेला पट्टा लावायला लागला, कमरेचं ऑपरेशन करायला लागलं. म्हणून झुकण्याची वाकण्याची भाषा संजय राजाराम राऊत किंवा उद्धव ठाकरेचे तरी कामगारांनी करू नये. कारण दिल्ली समोर झुकायचं कसं याची PhD तुझ्या मालकाने करून ठेवलेली होती. म्हणून तर दिल्लीच्या मम्मीचा फोन आल्यानंतर तुझ्या मालकाचा नंगानाट सुरू व्हायचा. म्हणून तू झुकण्याची आणि वाकण्याची भाषा करू नको. त्याच्यात तुझ्या मालकाने PhD केलेली आहे. सध्याच्या राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या छाव्या दिल्लीच्या चरणी ठेवल्या आहेत. त्याला खेळीचं राजकारण म्हणतात. मुंबई लुटीचा माल दिल्लीच्या चरणी व्हायचा आणि महाराष्ट्रात सत्ता विभागायची हे सध्याच्या राज्यकर्त्यांचे धोरण आहे असं कदाचित काय आहे संजय राजाराम राऊत पत्रकार परिषद आरशात बघून बोलला असेल. कारण जे बोललाय ना हे त्याला सर्वात जास्त लागू होतं. कारण का दिल्लीच्या समोर कोण झुकलं, दिल्लीने कसं महाराष्ट्राला लुटलं हे 2.5 वर्षाच्या उद्धव ठाकरेच्या काळात ना आम्ही सगळ्यांनी व्यवस्थित पाहिलेलं होतं. दिल्लीच्या 10 जनपदच्या मम्मी समोर कोण लोटांगण घालतं, कोण जिभेचे हात तुटेपर्यंत चाटतं, हे सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने बघितलेल्या आहेत. म्हणून चाटणं झुकणं याचे जरा उद्धव ठाकरेंना विचार कसं करायचं. कारण त्यांनी त्याच्यामध्ये ना एकदम मेरिट लिस्ट मध्ये आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राशी कधीच देणं घेणं नव्हतं. महाराष्ट्राच्या कोणत्याही स्वाभिमानाच्या लढ्यात भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला असेल तर ते त्यांनी दाखवावं. ना स्वातंत्र्याच्या लढ्यात ना महाराष्ट्राच्या लढ्यात.
महाराष्ट्राच्या लढ्यात जो लढा प्रबोधनकार ठाकरेंनी एस.एम. जोशी साहेबांनी ह्या सगळ्या लोकांनी जो उभं केला ते कोणाविरुद्ध उभं केलेला? नेहरूंच्या विरुद्ध उभं केलेला. आणि त्यात नेहरू कुटुंबाच्या मांडीवर बसणारा उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा गद्दार आहे. मग म्हणून ह्यानी आम्हाला गद्दारीची, ह्यानी आम्हाला पहिलं तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंची भाषणं ऐका, डांगेंची भाषणं ऐका आणि त्याच गांधी कुटुंबाबरोबर, त्याच नेहरू कुटुंबाबरोबर आज तुझा मालक त्यांच्या कोट्यावर नाचण्याचं काम करतोय. म्हणून तू आम्हा लोकांना सांगण्याची हिंमत करू नको. पहिलं तुझा नंगा नाच पहिला 10 जनपदच्या समोर बंद कर आणि मग आमच्याला बोलायला हिंमत कर. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना 21-22 जागा लढत आहे आणि आता शिवसेना फडणवीस गट असं संजय राऊत आरोप करतात. त्या 11-12-13 सीटवर समाधान मानावं लागतंय. यांना शिवसेना फडणवीस गट असं त्यांनी आरोप केला आणि याला लोटांगण घालणं म्हणतात असं संजय राऊत. असं आहे ना, तो उभाटाला उद्धव ठाकरे गट कोण म्हणतं? ते तर शरद पवार गट आहे. शरद पवारांची बी टीम म्हणजे ही उभाटा आहे. आणि 22 जागा लढवत असतील तरी पण त्यातल्या 2च जागा येणार आहेत किंवा चुकून 1च जागा येणार आहेत. आमच्या 12च्या 12 जागा, जेवढ्या जागा आदरणीय शिंदे साहेब लढवत आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या जागेवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचाच भगवा फडकणार, एवढं मी ठाम विश्वासाने सांगू शकतो. अजित पवार यांनी दैवत बदललं आहे. 2024ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल. हे मोबाईल देवतांच्या मागे असतात असं संजय राऊत म्हणतात. दैवत कसं बदलायचं याची चाटे ट्रेनिंग क्लासेसमध्ये संजय राजाराम राऊत तिचा शिक्षक आहे. कारण का दैवत बदलण्यामध्ये PhD संजय राऊतनी फार चांगल्या पद्धतीने केलेली आहे. सकाळचा दैवत वेगळा, संध्याकाळचा दैवत वेगळा, मॅटिनीमध्ये दैवत वेगळा, कसे दैवत बदलायचे ना. आता लहान मुलांनी ह्यांच्याकडून क्लासेस घेतला तर काय हरकत नाही. म्हणून ह्यांनी अन्य लोकांवर दैवत बदलण्याची भाषाच करू नये. मूळ राजाराम राऊत तरी ह्याचा दैवत आहे का, हा कधीतरी संजय राऊतला आता विचारायची वेळ आलेली आहे. सर, काल उद्धव ठाकरेंची एक सभा झाली. त्या सभेत नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता त्यांनी असं म्हटलंय की वखवकलेला आत्मा महाराष्ट्रात सगळीकडे फिरतोय. हा पण बरबटलेला आत्मा आहे, गलीच आत्मा आहे. ज्यांनी स्वतःच्या वडिलांची हाल अपेक्षा केली, आवलत केली, तसा वाया गेलेली ही घाण बरबटलेली शेण लागलेली आत्मा म्हणजे उद्धव ठाकरे. पण त्यांनी मोदीजींवर बोलू नये. कारण मोदीजींसारखी स्वच्छ आत्मा जिथे त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन ह्याचा राजकीय उदय झाला, 14 आणि 19ला ह्याचे खासदार निवडून आले, त्या आदरणीय मोदीजींनी ह्यांनी बोलावं. म्हणजे उद्धव ठाकरे सारखा मोठा नमक हराम हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सापडणार नाही.